श्रीराम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 1 ऑगस्ट वार शनिवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या प्रवचनाचा विषय आहे आनंद कशामुळे मिळतो. मित्रांनो, प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो. प्रत्येकजण आनंदाच्या शोधात धावत असतो. कोणाला वाटते की पैसा मिळाला की आनंद मिळेल, कोणाला वाटते की मोठे घर, मोठे गाडी, मोठे पद मिळाले की आनंद मिळेल. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, हे सर्व मिळाल्यावरही प्रत्येकजण आनंदी आहे का? याचे उत्तर अनेकदा नाहीच असे असते. महाराज सांगतात की आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतो. आनंद हा आपल्या मनाच्या स्थितीत असतो. आपल्या मनात अपेक्षा वाढल्या तर अहंकार वाढला, चिंता वाढली की आनंद दूर होतो. म्हणून महाराज सांगतात, भगवंताच्या इच्छेला आपली इच्छा मानायला शिका. जी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही तर नाराज होऊ नका, कारण प्रत्येक गोष्टींमागे भगवंताची काही ना काही योजना असते. आज आपण अनेक भूतकाळातील चुका आठवून दुःखी होतो आणि भविष्याची चिंता करून वर्तमानातील आनंद गमावतो. महाराज सांगतात, जे झाले ते रामाच्या इच्छेने झाले, जे होईल ते रामाच्या इच्छेनेच होईल. हा विश्वास मनात असला की चिंता कमी होते आणि समाधान वाढते. खरा आनंद मिळवायचा असेल तर मन शांत ठेवा, राम नाम घ्या आणि प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. जेव्हा मनात मी केले हा अहंकार संपतो, तेव्हा रामाने केले हा विश्वास जन्माला येतो आणि हाच विश्वास आपल्या जीवनात खरा आनंद घेऊन येतो. महाराज सांगतात की आनंद मिळवण्यासाठी बाहेर धावण्याची गरज नाही. भगवंताचे नाम, भगवंतावरील विश्वास आणि संतांचे विचार यातच खरा आनंद दडलेला आहे. म्हणून आज छोटासा संकल्प करूया. रोज काही वेळ रामनाम घेऊया. प्रत्येक परिस्थितीत भगवंतावर विश्वास ठेवू आणि जे आहे त्यात समाधान मानून आनंदाने जीवन जगू. आजच्या प्रवचनाचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर, आनंद वस्तूंमध्ये नसतो, आनंद हा भगवंताच्या स्मरणात असतो. चला हा सुंदर विचार आपल्या जीवनात उतरवूया. श्रीराम जय जय राम. ज्या मनात राम आहे त्याच्या जीवनात आनंद आहे. बाहेर आनंद शोधू नका, भगवंताच्या नामात शोधा. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक, शेअर, सबस्क्राईबमुळे एखाद्याच्या जीवनात आनंद आणि श्रद्धा आणि रामनामाची प्रेरणा निर्माण होऊ शकते. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय